नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण बघतोय मूलभूत अंकगणितावरचे झालेले पेपर्स. त्यामध्ये तलाठीचे आपण क्वेश्चन आता ऍड करतोय, पोलीसचे करतो आहे, DMER भरतीचे करतोय, GMC चे करतोय, वेगवेगळ्या परीक्षा जे आता 2025 मध्ये झाले आहेत, 2024 मध्ये झाले आहेत, त्यातले प्रश्न आपण बघणार आहोत. बेसिकचे या ठिकाणी हे सेशन आपण घेतोय सुरुवातीला आणि नंतर इतर टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक. आणि या ठिकाणी मी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. बस इथे तुम्हाला म्हणजे कॅल्क्युलेशन करायचंच नाही, नाहीतर मग तुम्ही म्हणाल 41 ने 14 ला भाग देतो, 42 ने 14 ला देतो, 43 ने देतो, 44 ने देतो. एक बेसिक नियम तुम्हाला सांगतोय बघा. 1/2 असेल बरोबर, पुढे 1/3 असेल, सगळ्या ठिकाणी जर अंश जर समान असेल आणि छेद वाढत गेला किंवा कमी होत गेला तर काय होणार? 1/2 चं उत्तर तुम्हाला माहिती 0.5 येतं. जर 2 ने आम्ही 1 ला भागतोय त्यानंतर आम्ही 3 ने भागायला लागलो तर ते उत्तर त्याच्यापेक्षा कमी येत जाणार ना. म्हणजे समान जर छेद असेल तर नियम काय तयार होतो? समान छेद असेल तर जो सर्वात मोठा छेद ती संख्या सर्वात लहान राहील. 41 ने भागल्यावर जे उत्तर येणार आहे ते 41 पेक्षा मोठ्या संख्येने जेव्हा आम्ही भागू 44 ने तेव्हा ते उत्तर आणखी लहान येणार आहे. म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक जर समान अंश असेल तर सर्वात मोठा छेद जो आहे तो सर्वात लहान अपूर्णांक असणार. उत्तर 4 आहे. बघा बेसिक एकदम. म्हणजे तुम्ही समजा या ठिकाणी जर म्हटलात 1/2 ने भाग दिला, 1/4 ने भाग दिला, काय 2 ने भाग दिल्यावर 0.5 येतोय, 4 ने भाग दिल्यावर 0.25 येणार आहे. म्हणजे जेवढा मोठा छेद होत जाणार, अंश समान असेल, छेद जेवढा मोठा होत जाणार तेवढा अपूर्णांक लहान होत जाणार. हा एक बेसिक नियम, एक शॉर्टकट पद्धत लक्षात ठेवा. भागाकार करायची गरज नाहीये. पुढे जातो मी. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. काय म्हटलंय बघा. तुम्हाला म्हटलंय एका शालांत परीक्षेच्या कक्षात प्रत्येक 40 विद्यार्थ्यांमागं 3 सुपरवायझरची नेमणूक झाली होती. तर एकूण 12 सुपरवायझरची नेमणूक झाली असल्यास किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते? बेसिक स्वरूपाचं एकदम. म्हणजे बेसिकचे लेक्चर घेतोय ज्यांचं वीक आहे एकदम, मॅथ रिजनिंग एकदम कच्चं आहे, काहीच येत नाहीये, त्यांनी लेक्चर बघा. तुम्हाला हे सगळं जमणार. सोपं काम आहे. तिरपा गुणाकार करायचा. बघा 40 विद्यार्थ्यांमागे किती सुपरवायझर आहे? 3. यांचं काय म्हणणं आहे? 12 सुपरवायझर असेल तर विद्यार्थी किती झालं? इकडे 3च्या खाली 12 लिहून घ्यायचा. तिरपा गुणाकार होणार तुमचा सरळ सरळ. 3 सुपरवायझरला जर 40 विद्यार्थी तर 12 सुपरवायझरला किती? तिरपा गुणाकार 40 गुणिले 12 भागिले 3. 3 चोक 12, 4 चोक 16, 160 उत्तर आलं. बेसिक मॅथ आहे. आणि तुमचं एकदा बेसिक मॅथ जर पक्क झालं ना मग पुढे तुम्हाला शेकडेवारी, नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण सगळे टॉपिक सोपे जाणार आहे. सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होणार आहे. पुढे जातोय मी. तुम्हाला या ठिकाणी विचारलंय 15 9/6 भागिले 2 5/3 बरोबर. उत्तर काय येईल? इंटरेस्टिंग आहे. कसं सोडवायचंय? टेक्निक आहे, सोपं आहे एकदम. तुम्हाला काय करायचंय बघा. कधी तुम्हाला ज्या म्हणजे ही जी दिलंय तुमचं 9/6 आणि इकडे 15 दिलाय म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं माहिती? हा 6 गुणिले 15 करावा लागेल. 15 सक 90, 90 अधिक हा 9 99 म्हणजे तुमचं इकडे तयार होतं 99 आणि छेदात 6 जसाच्या तसा. तुम्हाला काय म्हटलं यांनी? भागिले भागिले पुढे काय म्हणतंय? 5/3 आणि इकडे 2 म्हणजे 3 दुनी 6 अधिक 5 किती झाले? 11. 11/3 या ठिकाणी येईल. 11/3 याचं उत्तर येईल. पण आता इथे भागाकार केलाय, आम्हाला काय करावं लागतं? गुणाकार. आणि गुणाकार केला की खाली मुटकं वर पाय 3/11 झालं. आलं ना तुमचं 11 1 11, 11 9 99, 3 1 3, 3 दुनी 6, 9/2. 9/2 म्हणजे काय? तुमच्या समोर आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ऑप्शन आहे 11 9 13 8. यांनी उत्तर 9 दिलं होतं पण खरं उत्तर काय येतं माहितीये का? 9/2 म्हणजे 4.5 हे उत्तर खरं येणार आहे. इथे 4.5 असा ऑप्शन पाहिजे होता, तो नाहीये पण तो पाहिजे. पण कळालं ना काय करायचं? एकदम बेसिक. ज्यांना काही येत नाही, खूप कमी येतंय त्यांच्यासाठी, म्हणजे हुशार आहे त्यांना रिव्हिजनसाठी उपयुक्त आहे. तुम्हाला पुढे काय म्हटलंय बघा. या ठिकाणी म्हटलेलं आहे 3/5 गुणिले 4/10 भागिले 2/6 बरोबर किती येईल? आता असा प्रश्न आलाय, करायचं काय ते सांगतो. तुम्हाला सगळं गुणाकारात करून घ्यायचं. पहिली गोष्ट बघा, 3/5 जसाच्या तसा घेतला, गुणिले 4/5 घेतलाय, हे 4/10 घेतलाय. आता हा जो भागाकार आहे ना याला गुणाकारात करताना आम्हाला काय करावं लागेल? 6/2 करावं लागेल. बस आलं ना, करा कॅल्क्युलेशन. चलो आगे. बे क बे, बे दुनी 4, बे क बे, बे पंचे 10. आता इकडे किती आहे? 3 सक 18, 5 5
25, 18/25 आला. आम्हाला उत्तर याच्यापैकी काय आलं पाहिजे? बघा आता 25नेच आम्ही भाग देऊ ना हो. 25 एक 25. आता 25ने भाग द्यायचा म्हणजे इथे 0 आला पाहिजे, इकडे 180 होईल. आता 25 एक 25 झालं, 25 चोक 100 झाला, 25 सका 150 झाला, 25 सात 175 होतो ना. मग आलं ना आमचं उत्तर. कशाला पुढे पडायचं बस झालं, 7 आला, संपला विषय. 25 7 175, मग इथे उरले होते 50, 25 दुनी 50 झाला विषय क्लोज. टाटा बाय बाय. उत्तर आलंय. जमतंय ना, जमलं पाहिजे. हे बेसिक स्वरूपाचं आहे. मी ऍडव्हान्स घेणार आहे पुढे बिंदास. तुम्हाला या ज्या परीक्षा आहे ना, तलाठी भरती, पशुधन पर्यवेक्षक, जीएमसी, इथलचा कार्यक्रम तर मी जमवतो. इथे तुमचं सोपं होणार. तलाठी भरतीची TCS पॅटर्ननुसारची बॅच आहे, त्याच्यामध्ये सगळे पेपर्स आपण कव्हर करतोय. तलाठीचे, पशुधनचे, जीएमसीचे सगळे पेपर, सरळ सेवेचे मी या ठिकाणी त्याचा एक टाईप घेतोय बस. तुम्ही तो एक टाईप शिकलात की त्याच्यावरती कसेही प्रश्न येऊ द्या. पशुधन पर्यवेक्षक, जीएमसी या सगळ्या बॅचेसला प्रवेश सुरू आहेत. मनपा भरतीच्या खूप जागा निघतायत. नागपूर मनपाची जाहिरात आली आहे, मीरा भाईंदरची आलेली आहे, इतर मनपाचे आलेले आहे. तुम्ही त्या ठिकाणी ती फॉर्म भरा. गट क चे, गट ड चे, विजयी भाऊ बॅच, विजयी व्हा आणि बाहेर पडा. आणि ग्रामसेवक भरतीची विजेता बॅच आहे. हा नंबर आहे, काही अडचण असेल किंवा बॅच घेतल्यानंतर या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, PDF भेटून जाईल. तुम्हाला विचारलं 500 कोटी म्हणजे 5 वर किती शून्य? किती बेसिक प्रश्न आहे. 500 कोटी, 500 कोटी म्हटलंय ना, हे 500 जसेच तसे. कोटीसाठी किती शून्य? म्हणजे एकक, दशक, शतक, इकडे हजार, 10,000, 1,00,000, 10,00,000, 1 कोटी, 10 कोटी. आता 500 कोटी म्हटलंय. आता आम्हाला 500चं इथपर्यंत घेऊन घेतलं आम्ही, 1 कोटीपर्यंत आम्ही इथपर्यंत आलो, म्हणजे एवढी इतक्या रेषा, इतके शून्य. इंटरेस्टिंग या. 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. किती शून्य लागतील? 5 वर किती शून्य लागतील? 2 तर तुमचे झाले. 2 झाले. आता इकडे हा 6 7 8 9 10, सॉरी 2 झाले. 3 4 5 6 7 8 9. बघा 9 शून्य. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 1,00,000, 10,00,000, 1 कोटी, 10 कोटी, 500 कोटी. विषय क्लोज. 9 शून्य. हे दिसतं सोपं, वेळ काणार आहे. आणि थोडं जरी चुकलं, 9चा 8 झाला, गेला 0. एकाने तर चुकलं मास्तर, नाही चालत. 0 म्हणजे 0. मायनस सिस्टीम असेल तर मायनस मध्ये कार्यक्रम. पुढे जातोय. काय म्हणते? 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 552 येत असेल तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? बघा 552 गुणाकार येतोय. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 552 येतोय. त्या 2 संख्यांमधली मोठी कोणती? आता इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला कोणती तरी एक धरायची मोठी आणि दुसरी लहान, आणि त्याचा गुणाकार 552 आला पाहिजे. काढायचं कसं उत्तर? तुम्हाला जावं लागेल ऑप्शन नुसार. समजा तुम्ही घेतला की मोठी संख्या 24 आहे, समजा चला 24, आणि लहान संख्या किती येईल? मग क्रमवार संख्या म्हणजे लहान येईल 23. यांचा गुणाकार 552 येतो का? मुद्दा तोय. आता 3 ने गुणून घेऊ आपण, किंवा 23 ने गुणता येतं आपला. 23 दुनी 46, आणि ते तुमचं जर बघितलं तुम्ही 92, 23 चोक 92चा हा 2 आजच्याला 9, 23 दुनी 46 आणि 9 55. आलं तुमचं, पहिल्यात तर बसलं 552. जम आलंच ना, उत्तरच आलं ना. मग तुमचा गुणाकार आला पाहिजे, संपला विषय. सोप्या गोष्टी आहे, सोप्या पद्धतीने सोडवाव्या लागतील तुम्हाला. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न बघा काय आहे. 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग, वर्गमुळात 36 तर किती? कसं सोडवायचं? हो बघा, प्रश्न बघितल्याबरोबर आहे ना आपल्या डोक्यात आलं पाहिजे, अरे याला असं सोडवावं लागेल. काय करणार आम्ही? 2चा वर्ग 4 अधिक 3चा वर्ग 6 अधिक त्या 36चं वर्गमूळ 6. आता पुढे आम्हाला जायचंय. पुढे काय होणार बघा, या ठिकाणी 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग भागिले 36 म्हटलेला आहे. इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. बघा काय, 2चा वर्ग 4 झाला, सॉरी 2चा वर्ग 4 झाला, 3चा वर्ग 9 झाला, आणि हे 36चं वर्गमूळ 6 झालं. 4 आणि 9 किती झाले हो? 13 झाले. 13/6 झालं. ऑप्शन आहे. याच्यापेक्षा सोपं काय? बेसिक आहे, पण याच्यावरच तुमचा पाया हा पक्का झाला की मग पुढे अवघड प्रश्न तुम्ही चुटकीसरशी सोडवणार आहात. कोणत्या संख्येला 2, 5 आणि 9 ने भाग जातो? कशी सोडवायची?
जशी दिसते तशी सोडवायची. काय बघा, 2ने भाग गेला पाहिजे, 5ने गेला पाहिजे. हे बघा, शेवटी 41 म्हणजे 2ने जात नाही, पहिली तर कट झाली. शेवटी 3 म्हणजे 2ने जात नाही, कट झाली. हा 0-0 आलेला 2ने जातो आणि 5ने जातो, हे जमलं पहिलं आणि 14. पण 9ने जातो का? 9ने जाण्यासाठी काय करावं लागतं? त्या तिन्हींच्या बेरजेला 9ने भाग गेला पाहिजे. मग 3 + 4 + 3 म्हणजे 6 आणि 4 10. याला जातो का 9ने भाग? इथे 3 आणि 4 हे 3 आणि 2 5 आणि 4 9. इथे बेरीज होती 9. याला जातोय भाग. पहिलं चुकलं. इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. उत्तर 4 आलं पाहिजे. उत्तर 4 आलं पाहिजे. 9ने भाग जातो, 2ने जातो आणि 5ने जातो. पुढे जाऊया. 30 या संख्येनंतरची 25वी समसंख्या कोणती? बघा, 30 या संख्येनंतरची 25वी समसंख्या विचारली तुम्हाला. 78, 80, 75, 55. उत्तर द्यावं लागेल. आता याच्यासाठी एक सूत्र आहे, लहानसं टेक्निक आहे. तुम्हाला काय दिलं? 30 दिली आहे ना ऑलरेडी संख्या, आणि काय म्हटलं? 25वी सम म्हणजे 25 गुणिले 2 करावं लागेल. तुमचं उत्तर येतं. इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला ती दिली ना, त्याच्यानंतरची जेवढी सम म्हणजे काय? तुम्हाला 2चा फरक असतो ना सम मध्ये, 2, 4, 6 असं. मग 25वी सम विचारली म्हणून 25 गुणिले 2 करायचं, उत्तर येतं. 30 + 50 बरोबर 80. उत्तर तुमचं आलं पाहिजे. उत्तर तुमचं येतंय. या पद्धतीने सोडवा. समसंख्या विचारली, किती या संख्येनंतरची कितवी म्हटलेलं आहे, तितकीला 2ने गुणा आणि त्याची बेरीज करून टाका. संपला विषय. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न, 11, 17, 23, 29, 35 या श्रेणीतील 25वं पद कोणतं? याचं एक टेक्निक आहे आणि हा प्रश्न तुम्हाला वारंवार येतो. हा चुकलाच नाही पाहिजे. तुम्हाला काय करायचंय? खरं म्हणजे एक सूत्र आहे, आपण ते सूत्र पाठ करायचंच नाही. तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला 25वं पद विचारलं ना, तुम्हाला 25वं पद विचारलं, तुम्हाला पहिलं पद माहिती आहे. पहिलं पद काय हो? 11 आहे. 11 लिहून घ्यायचं. पहिलं पद ते सूत्रात लिहू शकतात. पहिलं पद अधिक तुम्हाला विचारलं किती वय? 25वं ना. मग 25 वजा 1 जितकं पद विचारलं की त्यातून 1 मायनस करा. आणि मग या दोघांमधला जो फरक आहे का, त्या फरकाने त्याला गुणा. 11 + 6 17, 17 + 6 23, 6 6 6 गुणा. संपला विषय. संपला विषय. म्हणजे तुम्ही त्याचं सूत्र बनवायचं तर ये म्हणजे पहिली संख्या, ये 1 नंबरला असतो ना, ये अधिक कितवं पद, त्याला आम्ही n म्हणू, n वजा 1 गुणिले डी. डी म्हणजे डिफरन्स. हे त्याचं सूत्र आहे. आणि याची 2-4 उदाहरणं सोडवली की सूत्र तुम्हाला पाठ करायची गरज नाही, आपोआप पाठ होतं. मग 11 आहे अधिक 25 वजा 1 तो 24 गुणिले 6 किती झाले? 24 सक 144. 11 अधिक 144 बरोबर किती? 155. उत्तर देता आलं पाहिजे. हा टाईप मस्त आहे आणि हा चुकतो. प्रॅक्टिस नसेल तर चुकतो. आता हा प्रश्न बघा किती भारी आहे. याचं एक टेक्निक सांगणार आहे मी, मुद्दाम घेतला, आलेला आहे. याच्यातले सगळे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं, याची ट्रिक काय? याची ट्रिक तुम्हाला मी आधी सांगतो. तुम्हाला बघा बेसिक सगळीकडे काय दिलंय? 999 999 999 सगळीकडे 999 दिलाय. आणि खाली किती वेळेस दिलाय? 1 2 3 4 5 6 वेळेस दिलाय. मग सरळ आहे ना, आम्ही 999 गुणिले 6 करणार. पहिला मुद्दा तो करायचा. 999 गुणिले 6 करायचा. अधिक आम्हाला काय करायचं माहिती का? सगळ्यांचे छेद काय हो? 7 7 7 समान आहे ना, छेदात 7 आणि सगळ्यांची बेरीज 1 अधिक 2 3 3 3 6 4 10 5 15 6 21. बस जमलं. तुमचं आमचं जमलं. उत्तर झालं. उत्तरच आलं ना. कसं येतं उत्तर? बघा बघा, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमचं या ठिकाणी याचा गुणाकार केला 6 54 5 6 54 आणि 5 59. ओके, पुन्हा 5 6 54 आणि पुन्हा 5 59 म्हणजे 59 94 काय आला? हा गुणाकार आला. 59 94 आणि पुढे काय? 21/7. हे असं येत आहे. 59 94 21/7. आता थोडक्यात आता याला कसं करावं लागतं मग? 7 गुणिले 59 94 अधिक तो 21 असतो वरचा. लक्षात घ्या, ही इंटरेस्टिंग घ्या. या दोघांचा गुणाकार करावा लागतो ना. 7 गुणिले या दोघांचा गुणाकार करावा लागेल आणि अधिक तो 21 करावा लागेल. काय होतो गुणाकार मग? 7 ने 4 ला जर गुणलं तर आपल्या बघा लक्षात येईल 7 चूक 28. आजच्याला 2 7 63 आणि 2 65. आजच्याला किती? 6
7 नंबर पुन्हा 63 आणि 6 69, हातच्याला 6, 7 वाजा 35 आणि 6 41, म्हणजे 41 958 अधिक तो 21 भागिले 7. आता 41 958 अधिक 21 किती झाला? 58चं ते 68, 78 आणि तो 79, म्हणजे इथे किती झाला? 41 979 होणार भागिले 7. करा भागाकार. बघा इथपर्यंत आलोय मी. 41 969 भागिले 7 काय येतं? तुमचे ऑप्शन तुमच्या समोर आहे. 41 आलाय ना, 7 5 35, 7 5 35 म्हणजे 5 आला. बघा तो 1 नंबरचं उत्तर कट झालं. 7 5 35 मी इकडे लिहिला या 3च्या खाली. 7 5 35 41 आहे. 35च्या नंतर किती उरले? ते 6 उरले, म्हणजे इकडे 69 येत आहे तुमचे. 69 79 राहिलंय, मग 69ला आम्हाला हे करायचंय. 7 नंबर 63, 7 9 63, 69 मधले 63 मधले पुन्हा 6 राहिला आणि इथे राहिला 67, पुन्हा 7 नंबर 63 राहिले 4, 7 7 49. बघा 59 97 उत्तर तुमचं येतंय. भागाकार करता आला पाहिजे आणि तो तुम्हाला सगळ्यांना जमणार आहे. सोपे प्रश्न आहे, कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. बेसिक बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जमला तर तुमचं बरंच काही सोपं होत जाणार आहे आणि ते या लहान लहान प्रश्नांमधून तुम्हाला जमायला लागणार आहे. 70 पेक्षा लहान मूळ संख्या एकूण किती आहे? बघा मूळ संख्या माहित पाहिजे, पाठ पाहिजे. सांगा पहिल्या 10 पर्यंतची मूळ संख्या सांगा. चला 2 3 5 7. चलो पाठ 1. नंतर सांगा 11 13 17 19. पाठ 1. त्याच्यानंतर 23 29. पाठ 1. पुढे 31 37. पाठच पाहिजे. 10 मधल्या त्या 41 43 आणि 47. ज्याला त्या संख्येने भाग जातो, दुसरी कशाने जातच नाही. 53 59. पुढे 61 67. ओके जमतंय का? किती आहे? 70 पेक्षा लहान आहे ना. 4 आणि 4 8 10 12 3 15 16 17 18 19. जमलं तुमचं, आमचं जमलं. पुढे जातोय. खालीपैकी सर्वात लहान संख्या विचारली. चला किती जण जमवत आहेत तुम्हाला मी सांगितलं. आधी आपण काय केलं होतं? अंश सारखा होता, हे छेद सारखा, अंश सारखा होता, छेद वेगळा होता. आता छेद सारखा आहे, अंश समान आहे, हे अंश वेगळा आहे. अशा ठिकाणी काय करायचं? इंटरेस्टिंग प्रश्न आहे 13 नंबरचा. आता या ठिकाणी काय असतं? जो सर्वात लहान अंश आहे त्याचं काय होणार बघा. आता तुम्ही इथे जर बघितलं, तुम्ही उत्तर काय येतं बघा. 5 त्रिक 15 5 दुनी 10. आता इथे भाग जात नाही म्हणून काय करणार तुम्ही? 3 सक 18 पुन्हा 3 सक 18 0.67 ला. आता तुम्ही इथे काय करणार? 15 1 15 15 1 15 खाली उरला 50 15 त्रिक 45 म्हणजे 1.3. आता सर्वात लहान तुम्हाला कळतोय 10 15 30 20. तुमचं उत्तर तर एकच येणार आहे. जमलंय तुम्हाला इथे. म्हणजे लक्षात घ्या, सारखे जर छेद असतील, सारखे छेद असेल तर जो सर्वात लहान अंश ती सर्वात लहान संख्या. बघा बरं का, इंटरेस्टिंग आहे. नियम महत्वाचा आहे. इंटरेस्टिंग आहे, नियम महत्वाचा आहे. मी पुढे जातोय. 1 ते 40 पर्यंतच्या सम आणि विषम संख्येच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागलं तर उत्तर काय? हा प्रश्न दिसतो तेवढा सोपा नाही. आता सोडवायचा कसा? 1 ते 40 पर्यंतच्या समसंख्या आणि विषम संख्या तुम्हाला माहित असले पाहिजे. पहिला मुद्दा, समसंख्या कशा काढायच्या आणि विषम संख्या कशा काढायची हे तुमचं पाठच पाहिजे. हे कोणाचंच नाही चुकलं पाहिजे. बेसिक आहे. म्हणजे आता 1 ते 40च्या पहिली समसंख्या काय हो? 2 आणि शेवटची काय असणारी? 40 भागिले 2 गुणिले 20 खतम. 40चा निम्मा जो आहे 20 तो. आता 2 आणि 40 किती झाला? 42 भागिले 2 गुणिले 20 म्हणजे हा 10 20 आणि तू 420. या झाले 420. आता विषम संख्या काढायची. पहिली विषम 1 आणि शेवटची विषम किती? 39 पुन्हा भागिले 2 गुणिले 20. तेच 39 अधिक 20 तुम्हाला माहिती आहे, ते झाले 40 भागिले 2 गुणिले 20 म्हणजे 10 20 आणि ते झाली 400. मग काय 420 वजा 420. आता तुमचा फरक आला 20, त्याला भागलं 5 ने. 5 चोक 20. उत्तर येतं तुमचं 4. बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं. बेसिक आहे. मी तुम्हाला सांगितलं की मूलभूत गणितावरचे हे प्रश्न आहे. तुमचं मूलभूत गणित पक्क होणार या ठिकाणी आणि ते करावं लागेल. तुम्हाला पोलीस भरती द्यायची, फाट उत्तर देता आले पाहिजे. 2 संख्यांचा गुणाकार 15 आहे. त्या प्रत्येक संख्येची 3 पट करून गुणाकार केला तर उत्तर काय येईल?
बघा बरं का, इंटरेस्टिंग. अशा प्रश्नांची उत्तर देता आली पाहिजे. आता कोणत्या दोन संख्या हो ज्यांचा गुणाकार 15 येतो? कोणत्या सांगा मला तुम्ही? 5 त्रिक 15. 5 आणि 2 याच संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 15 येतो. दुसरी कोणती संख्या आहे? 5 आणि 3 चा गुणाकार 15 येतो. आता काय म्हणता, त्या प्रत्येक संख्येची 3 पट केली म्हणजे 5 ची 3 पट केली किती येणार? 15. 5 त्रिक 15. 3 ची 3 पट केली किती येईल? 3 त्रिक 9. आणि त्यांचा गुणाकार करायचा 15 9. चला 15 9 135. आलं ना उत्तर. प्रश्न आलाय सेठ. ओ सेठ, प्रश्न आलाय. उत्तर आली पाहिजे तुम्हाला. अभ्यासकट्टा ॲप आहे, अग्निपंख बॅच DMARच्या वर्ग 4च्या जागा निघाल्या त्या ठिकाणी सुद्धा बॅच आहे. आणि यस, गणपती उत्सव, उद्या गणपती बाप्पा बसतायत आणि त्यानिमित्ताने आज रात्रीपासून ऑफर सुरू होणार आहे. एकतर फीसही कमी होईल, तुम्हाला 60% ऑफ असेल आणि कुपन कोड सुद्धा असेल. गणपती बाप्पाच्या निमित्ताने एक ₹200 ऑफ 200 नावाचा कुपन कोड तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. ओके, किंवा काहीतरी असेल तो तुम्हाला तिथे दिसेल, फक्त अप्लाय करायचा आहे. ऑफ 200 टाकून बघा, तुम्हाला भेटून जाईल. ओके, अग्निपंख बॅच, मुख्य सेविका, सरळ सेवा, कंबाईन प्रीची सुद्धा आपली बॅच चालू आहे. तुम्ही ती जॉईन करू शकतात तिकडचा अभ्यास करत असाल तर. थांबूया.